पंढरपूर नगरीला कविता नगरी असं म्हणायला इथून पुढे हरकत नाही. तर बायकोच्या कवितेचा विषय आहे. रमजान मुल्लाला उभं केलंय कविता म्हणायला. कितीही झालं, आता उशीर जाईल, आता रात्री काहीतरी 2-3 वाजता घरी पोचेल, पण मला खात्री आहे बायको अजूनही जागी असेल. ती तिकडं खिंड लढवते म्हणून खरं तर आम्ही सगळे इकडं असे निशाचरासारखे फिरतो. तिच्या मनात म्हणजे तिच्याविषयी माझ्या मनात खूप कृतज्ञता आहे. एकदा असंच मला म्हटली की एवढं सगळं नात्या गोत्यांवर लिहिताय, बरंच काय बरंच चांगलं काही स्त्रीच्या मनाचा धांडोळा घेताय वगैरे वगैरे. मराठी खूप चांगलं बोलते ती. आता मी बोलतो असं म्हणतात लोक, पण मला वाटलं एवढं सगळं लिहिताय तर म्हणे माझ्यावर का लिहित नाही. कवी म्हणून मलाही प्रश्न पडला की खरंच तिच्यावर लिहायला पाहिजे, पण ती कवितेत मावणार नाही. तरीही तिला आखडून बांधण्याचा प्रयत्न केला 4 ओळींमध्ये. त्या ओळी तुमच्या पुढे मला तिच्यासाठीच्या कृतज्ञता म्हणून तुमच्या पुढे ठेवणार आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो त्या ओळी तिच्यासाठी लिहिलेल्या ओळी. चिंब मनाच्या तळाशी सुन्या सागराची लाट, चिंब मनाच्या तळाशी सुन्या सागराची लाट, तुझ्या पाऊस डोळ्यात माझी उगवते पहाट, चिंब मनाच्या तळाशी सुन्या सागराची लाट. 2 जीवाचा संसार बाई किती अवघड. बऱ्याचशा आज्या आहेत आमच्या समोर, माझ्या वडिलांच्या वयाची, माझ्या आजोबांच्या वयाची बरीच माणसं माझ्या समोर मला दिसत आहेत की संसार काय आहे, किती अवघड आहे बघा. 2 जीवाचा संसार बाई किती अवघड, कुणी कितीही सारवा तरी भुईला पोपड, कुणी कितीही सारवा तरी भुईला पोपड. हळूहळू धुक्यामध्ये जशी विरणारी वाट, हळूहळू धुक्यामध्ये जशी विरणारी वाट, तुझ्या पाऊस डोळ्यात माझी उगवते पहाट, चिंब मनाच्या तळाशी सुन्या सागराची लाट, सुन्या सागराची लाट.